हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण अगदी हॉटेल स्टाईल पनीर काजू मसाला बनवणार आहोत. ही रेसिपी खूपच रिच, क्रीमी आणि चविष्ट आहे. घरच्या घरी अगदी रेस्टॉरंटसारखी चव कशी मिळवायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया. इथे 200 ग्राम गोवर्धन पनीर, कसुरी मेथी, अमूल फ्रेश क्रीम, 3 कांदे, 3 टोमॅटो, अद्रक लसूण कोथिंबीर, अर्धा वाटी काजू आणि एका डिशमध्ये खडे मसाले. त्यामध्ये दालचिनी, वेलची, तेजपत्ता, मसाला वेलची, लवंग आणि मिरे असं घेतले आहे. आता कांदा टोमॅटो चिरून आणि पनीर याचे क्यूब्स करून घ्यायचे आहेत आणि अर्धा वाटी काजू घेतले आहेत, ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. अशा प्रकारे हे सर्व साहित्य आपण घेतलं आहे. सर्वप्रथम काजू, कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांची स्वादिष्ट ग्रेव्ही तयार करू. त्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत. आता कांदा आपण तेलामध्ये 3 ते 4 मिनिट छान असा परतून घेणार आहोत. कांद्याला छानसा हलका सोनेरी रंग आला की आपण त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. कांदा इथे छानसा भाजेपर्यंत मी एका डिशमध्ये सर्व मसाले काढून घेतले आहेत. त्यामध्ये काश्मीरी लाल तिखट 2 चमचे, लाल तिखट 1 चमचा, धण्यापूड, जिरापूड, हळद आणि गरम मसाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व मसाले काढून घ्या. आता आपला कांदा छान असा परतून होत आहे. त्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत परतून घ्या. एकदा का टोमॅटो शिजला की त्याची साल सेपरेट होते. ते चेक करून आता आपण यामध्ये ग्रेव्हीसाठी थोडेसे काजू घालणार आहोत. काजू घालून झाले की आता आपण सर्व खडा मसाला काढलेले आहेत ते टाकणार आहोत. दालचिनी, मसाला वेलची, 2 वेलची, 2 लवंग, 2 मिरे. आता आपण लसूण टाकत आहोत आणि 1 आल्याचा तुकडा घालत आहोत. आता हे सर्व आपण तेलामध्ये आणि कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थितपणे छान असं परतून घेणार आहोत. आता हे व्यवस्थितपणे परतून झाल्यावरती आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता आपण एका फ्राईंग पॅनमध्ये पनीरचे क्यूब्स शॅलो फ्राय करणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा साजूक तूप आणि पनीरचे क्यूब्स अशा पद्धतीने पॅनमध्ये टाकायचे आहेत आणि ते दोन्ही साईडनी गोल्डन होईपर्यंत आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. अशा पद्धतीने पनीर शॅलो फ्राय केल्यामुळे एकदम क्रिस्पी लागतं आणि जे आपण मिश्रण केलं आहे ग्रेव्हीसाठी ते थंड झालं आहे. ते आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. आता 1 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि एका कढईमध्ये मी साधारणपणे 2 चमचे तेल घालत आहे. त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून त्याला मऊ होईपर्यंत फ्राय करणार आहोत. त्यानंतर सर्व घेतलेले मसाले आपण या टोमॅटोमध्ये टाकणार आहोत. काश्मीरी तिखट, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड,
गरम मसाला, हळद, जेणेकरून आपला मसाला टाकलेला करपणार नाही. आणि आता आपण जी ग्रेव्ही केली आहे ती आपण ग्रेव्ही या मसाल्यांमध्ये टाकणार आहोत. आणि ही ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. आता ग्रेव्ही छान परतून झाली की त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि त्यामध्ये लगेचच आपण चौकोनी तुकडे केलेले पनीर टाकणार आहोत आणि भिजत ठेवलेले काजू आपण त्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत. आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घाला आणि सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता वरून साधारणपणे चवीनुसार 2 चमचे मीठ घाला आणि 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर शिजू द्या, म्हणजे पनीरमध्ये ग्रेव्हीची चव मुरेल. वा, बघा किती सुंदर रंग, किती क्रीमी, मस्त टेक्स्चर आणि अप्रतिम सुगंध. आता आपण यावरती बारीक चिरून कोथिंबीर टाकणार आहोत आणि त्यासोबत थोडी कसुरी मेथी हातावर चुरून घाला. यामुळे भाजीचा सुगंध आणि चव अनेक पटीने वाढते. आता या भाजीला रेस्टॉरंटसारखा क्रीमी फिनिश देण्यासाठी अमूलचं फ्रेश क्रीम घाला. ही भाजी गरमागरम बटर नान, तंदुरी रोटी, पराठा, जिरा राईस किंवा पुलाव सोबत, नाहीतर मग चपाती सोबत सर्व करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि भन्नाट रेसिपी सोबत. तोपर्यंत आनंदी राहा, स्वादिष्ट पदार्थ बनवत राहा आणि आपल्या कुटुंबासोबत त्याचा आस्वाद घ्या. धन्यवाद.